बारामतीच्या जनसन्मान मेळाव्यातून अजितदादांनी फुंकले विधानसभेचे रणसिंग। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा करून घेणार उपमुख्यमंत्री फायदा। त्याने आले म्हटलं की आम्ही कार्य म्हणावं। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने आम्ही जाणार आहोत। आमचं म्हणणं एवढंच आहे की दुसऱ्या कोणाला ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होणार नाही एवढी आमची काळजी घेतली पाहिजे। मला या ठिकाणी प्लीज 2 मिनिटं शांतपणे ऐका मी काय म्हणतो ते। आणि एक सगळी जी आहे आरक्षणाचं भांडण मिटवावं म्हणून 4 दिवसापूर्वी तिकडे सह्याद्रीला सरकार ने मीटिंग बोली। मुझे बोलने का मौका मिला, बरसात हो रही है और भी लोगों को बोलना है। मैं मेरी बात खत्म करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, अल्लाह हाफिज। धन्यवाद। 2.5 लाखाच्या उत्पन्नाचा क्रायटेरिया जो आहे त्यात जेवढ्या पात्र महिला बसतील त्या परिसरातल्या आमच्या जिल्हा परिषद गटातल्या, पंचायत समिती गणातल्या, तालुक्यातल्या जेवढ्या जास्तीत जास्त महिला सहभागी होता येईल त्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू। सन्माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी संपन्न झालेले आहे। हे संपन्न होत असताना राज्य सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत या निर्णयामध्ये प्रामुख्याने लाडली बहीण योजना जी आहे या योजनेमार्फत 1500 रुपये प्रति महिला या ठिकाणी जो लोकाभिमुख निर्णय तो घेण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे सर्वांचे अर्ज सुद्धा स्वीकारले गेलेले आहेत। तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व बहिणींना या ठिकाणी हा लाभ मिळणार आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय अजितदादा पवार यांचे शतशः आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। बोला ना। पाऊस जरी आला तरी लोकांचं प्रेम राष्ट्रवादी पक्षावर आणि अजितदादावर आहे। त्या तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळलं असेल। लोकांनी खुर्च्या डोक्यावर ठेवल्या परंतु पूर्ण सभा होईपर्यंत एकही मनुष्य हल्ला नाही। यालाच म्हणतात दादांचं काम आणि दादावर असलेलं प्रेम।